आणि आज पक्षप्रवेशावर भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी कडवट प्रतिक्रिया दिली आहे। पुरासोबत रोगराई सुद्धा येते असं विधान करून या निमित्तानं पक्षात आलेल्या लोकांवर त्यांनी शंका उपस्थित केली। 2029 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत। त्याला अजून 3.5 वर्ष वेळ आहे, पण त्याच वेळेला चंद्रपूर येथे राज्याचे एक मोठे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर विधानसभा निवडणुकीमध्ये तिथून आपण निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत चंद्रपूरचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत किशोर जोरगेवार। किशोरजी, सुधीर मुनगंटीवार म्हणतात की त्यांना तिथून निवडणूक लढवायची आणि जम्बो असा 1600पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। तुम्हाला काय वाटतं? दोन्ही प्रश्न विचारतोय। काळजी घेण्याची गरज आहे, एवढा जम्बो पक्षप्रवेश आहे की या आकड्यामध्ये गडबड आहे? काय वाटतं तुम्हाला? हे बघा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून मी ज्यांचे पक्षप्रवेश झाले त्यांचे सर्वांचे स्वागत करतो। परंतु एक गोष्ट निश्चितपणे असते की मोठ्या संख्येने जेव्हा एखादा आपण पुराचं पाणी येते, तर पुराचं पाणी येत असताना पूर आला की रोगराईसुद्धा येत असते, तेही पाणीच राहतं। आणि म्हणून आपण हे पक्षप्रवेश करत असताना ही प्रक्रिया सतत चालणारी प्रक्रिया। मी सुद्धा पक्षप्रवेश 6 एप्रिलला मी 2-3 पक्षप्रवेश मी सुद्धा घेतले, कुठे 50चे होते, कुठे 100चे होते, की जे आकडे वेगवेगळे असतात। आणि त्याच्यातून पक्षप्रवेश करत असताना यादी आपण घेतली पाहिजे। ती यादी आपली जी यंत्रणा आहे पक्षाची, त्या यंत्रणेकडे दिली पाहिजे आणि त्याच्यातून फिल्टर करून घेतले पाहिजे। कारण की या अशा मास पक्षप्रवेशाच्या वेळी काही अँटी सोशल एलिमेंट्स आपल्याकडे येऊन जातात।